नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत। रक्षाबंधनानिमित्त वसुंधरा ही एक प्लॅन तयार करते आणि ती राखी बांधण्यासाठी विक्रांतच्या रूममध्ये जाते आणि ती मनातल्या मनातच बोलते, विक्रम, आज मी तुला रक्षाबंधनाच्या अशा बंधनामध्ये अडकवणार आहे की तू नंदिनीची नाही तर माझी रक्षा करशील। तर इकडे आपण पाहतो काव्य आणि पार्थ हे गावातून शहराकडे निघालेले असतात। तेव्हा काव्य ही सर्वांना बोलते, आता आम्ही निघतो। तेव्हा त्या काकू तिला म्हणतात की आता तू सुवासीन आहेस, त्यामुळे हळदी कुंकू लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचे नसते। तेव्हा काव्य देखील भावुक होते। त्यानंतर आपण पाहतो घरामध्ये सर्वजण एकत्र बसलेले असतात आणि त्या ठिकाणी रम्या येते आणि रम्या ही नंदिनीला बोलते, नंदिनी, आता फक्त आणि फक्त तुझ्याकडे 12 तास उरलेले आहेत आणि तू 12 तासामध्ये तुला सर्व पुरावे सादर करावेच लागणार आहेत। जर पुरावे सादर नाही केलेस तर तू घराच्या बाहेर जाणार आहेस, हे तर तू विसरली नाहीस ना? तुला नक्की माहीत आहे ना काय करायचं आहे ते? तेव्हा नंदिनी ही रागाने रम्याकडे पाहू लागते। त्यानंतर आपण पाहतो वसुंधरा ही दीपकला भेटण्यासाठी जेलमध्ये जाते आणि दीपकला बोलते, आता दीपक, तूच मला मदत करू शकतोस आणि ती त्याला झालेला सर्व प्रकार सांगू लागते। आता पुढे काय करायचं आहे याचं प्लॅनिंग देखील त्याला समजावून सांगत असते। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये दीपक हा पुन्हा एकदा नंदिनीवर हल्ला करणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला हे सर्व पाहायला मिळणार आहे। मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।